न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। आपल्यासोबत आहेत भीमा बचाव संघर्ष समितीचे सदस्य बाळासाहेबजी लोकरे। नमस्कार सर। नमस्कार। सध्या भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याबाबत एक प्रस्ताव सादर झाल्याचं दिसतंय जानेवारीमध्ये। काय आपली प्रतिक्रिया काय प्रथम? तुमच्या म्हणण्यानुसार आमचंही थोडंसं ते कानावर आलेलं आहे, थोडीशी कागदपत्रही माझ्याकडे आहेत, पण ह्याच्या संदर्भात एक प्रस्ताव त्यांनी दाखल केलेला आहे आणि त्या प्रस्तावाचा लेखापरीक्षण अहवाल व आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। ह्याच्यावर निश्चितपणानं अभ्यास करून सर्व सभासद आणि सर्व नेते मंडळी समविचारी सगळ्या लोकांना घेऊन सर्व सभासदांच्या हितासाठी, सर्व कामगारांच्या हितासाठी आपल्याला हा कारखाना सहकारी राहावा ह्या हिशोबातनं लढा द्यायचा आहे। त्या संदर्भात सगळ्याची विचारविनिमय करून आम्ही पुढची दिशा ठरवू। भीमा बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण गेली 5 ते 7 वर्षापासून लढत आहात। एक संस्था वाचली पाहिजे आणि या भागातील शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, याबाबत आपलं काय मत? आम्ही त्यासाठी जर 5-7 वर्ष गेली संघर्ष केला, परंतु काही आमच्या जवळच्या लोकांनी आम्हाला निवडणुकीत थोडासा धोका दिला, त्याच्यामुळे आम्ही निवडणूक हरलो। काही हरकत नाही, हा जनतेचा प्रश्न असतो। शेवटी जनतेने लोकशाहीमध्ये जनता ही महत्त्वाची असते। सभासदीमध्ये कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात सभासद हा केंद्रबिंदू असतो। सभासदांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, परंतु काही चुकीचं घडत असेल तर त्या विरोधात बोलण्याचा आमचा सभासदांचा अधिकार कायमचा आहे। त्या दृष्टीनं कारखाना बहुराज्यीय म्हणजे मल्टीस्टेट होऊ नये, तो सहकारीच राहावा, यासाठी आम्ही सर्व सभासद आणि सर्व कर्मचारी यांच्यासोबत पुढची दिशा ठरवू। बरोबर आहे, मीडिया म्हणून तुमची प्रतिक्रिया महत्त्वाचीच आहे। आमच्यापेक्षा तुम्ही जास्त लोकात आहात, त्यामुळं जनतेची ही प्रतिक्रिया आहे, तुम्हालाही मान्य आहे म्हणल्यानंतर तुम्ही ह्या प्रक्रियेचा किंवा ह्या प्रतिक्रियांचा प्रसार करावा। जनतेत रोष निश्चित आहे। आता काय राहिले येड्यात काढायचं? कारखाना मल्टीस्टेटकडे निघाला आहे, कारखान्यावर एवढं मोठं कर्ज झालं आहे, आता येड्यात काढायचा उद्योग आहे। आता आजूबाजूच्या कारखान्याचं क्रशिंग किती झालं आणि यांचं उसातल्या कारखान्याचं क्रशिंग किती झालं, त्याच्यावरून लोकांनी ठरवा आणि सभासदांनी ठरवायचं आहे। माझ्यापेक्षाही तुम्हाला सभासद सर्वसामान्य सभासद, मी एक विरोधक ह्या नात्यानंच बोलेन, पण सर्वसामान्य सभासदाही जरी तुम्ही प्रतिक्रिया घेतली तर 2011च्या अगोदर कारखान्याची परिस्थिती काय होती आणि आज परिस्थिती काय आहे? 2011च्या अगोदर ह्याच कारखान्याची रिकव्हरी 13च्यापर्यंत गेलेली होती, हेच कर्मचारी कार्यरत होते आणि 2500 टनी प्लांटचं 4300 ते 4100 ते 4300 असं क्रशिंग होत होतं। आता 5000 टनी कारखाना होऊन कधी 3500 आहे पुढे जात नाही। लोकांना हे सगळं कळतंय, पण काही धनशक्तीनी आणि राजकीय दबाव या वरच्या सरकारांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवलं। कधी मिनिस्टरचा वापर असेल, कधी साखर आयुक्तांचा असेल, कधी साखर संचालकांचा असेल, अशा ठिकाणी ह्या ज्या आम्ही केसेस खेळलो त्याच्यामध्ये आम्हाला अपयश आलं सातत्यानं। आमची ही संस्था टिकावी, हा कारखाना टिकावा, भले तो कुणाच्या ताब्यात हवा असावा नसावा हा विषय वेगळा आहे, तो निर्णय सभासद करतील, परंतु हा कारखाना टिकला पाहिजे। आता हा कारखाना न टिकल्यामुळं चालू वर्षी सभासदांना धरणीमाय द्या जागा झाली, कुठं ऊस पाठवायचा, कुठल्या कारखान्याला ऊस पाठवायचा अशी परिस्थिती झाली। सहकारी कारखाने हे सभासदांच्या मालकीचे असतात आणि ते सभासदांच्या मालकीचे राहावेत, ते जर नाही राहिले तर प्रायव्हेट कारखाने काय करतात हे सभासदांनी ह्या वर्षी अनुभवलं आहे। त्याच्यामुळं हा कारखाना टिकावा ही सर्व सभासदांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा आहे। तेच तुम्हाला सांगितलं मी, या संदर्भात सर्व सभासदांशी विचारविनिमय करून आम्ही पुढची दिशा ठरवू। या 1-2 दिवसात आम्ही सगळी माहिती घेऊ आणि त्या संदर्भात आम्ही सर्वांशी विचारविनिमय करून पुढची दिशा, अगदी न्यायालयात जायची वेळ आली तर न्यायालयात सुद्धा जाऊ। आता सगळंच सांगायचं म्हणलं तर अवघड आहे सगळं, कारण काय PF थकवल्यानंतर भल्या मोठ्या कारखान्यांच्या, भल्या मोठ्या नेत्यांच्या कारखान्याला नोटीस येतात, पण ह्या कारखान्याला नोटीस येत नाही। राजकीय दबाव आहे, दुसरं काय? आणि पेमेंटची तर बोंब आहेच। पेमेंट पण आमचा जरी ऊस केलेला नसला, आमचा ऊस पाठवायची इच्छा आहे पण ते येत नाहीत। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि